काय घडलंय? काय बिघडलंय? सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत काय घडलं आणि काय बिघडलं पहा सातारा न्यूजच्या सखोल विश्लेषणात. मंडळी नमस्कार. सातारा न्यूजच्या काय घडलं आणि काय बिघडलं या सखोल विश्लेषणामध्ये मी मंगेश कुंभार आपलं सर्वांचं स्वागत करतोय. मंडळी खरं तर वाई नगरपालिकेमध्ये अनेक घडामोडी या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने घडल्या आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्ताने नक्की वाईमध्ये नेमकं काय घडलंय आणि काय बिघडलंय याचा आढावा आपण या भागामध्ये खरं तर घेणार आहोत. मंडळी वाई म्हटलं की डोळ्यासमोर एक चेहरा उभा राहतो, तो राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि मंत्री जे असलेले मकरंद पाटील म्हणजेच मकरंद आबा यांचा वाई हा जो आहे तो बाले किल्ला म्हटला जातो. मात्र याच वाईच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये खरं तर मकरंद पाटील यांचा खरं तर एक पराभव झालाय म्हणावं लागेल किंवा मोठा धक्का या ठिकाणी त्यांना बसल्याचं आपल्याला खरं तर मान्य देखील करावं लागणार आहे. कारण का वाई नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये मकरंद पाटील यांच्या नगरपालिकेत असलेल्या हक्काची नगरपालिका म्हटल्या जाणाऱ्या या वाई नगरपालिकेमध्ये गड आला पण सिंह गेला अशी अवस्था जी आहे ती मंत्री मकरंद पाटील यांची झालीच आपल्याला बघायला मिळते. एकीकडे जे राष्ट्रवादीचं पॅनल होतं या पॅनलच्या कुठेतरी सत्ता केंद्रात स्थानी जागा आल्या, मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होता तो उमेदवार या ठिकाणी पडल्यामुळे खरं तर खऱ्या अर्थानं जो आहे तो मकरंद आबांसाठी गड आला पण सिंह गेला असा या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागणार आहे. कारण का भाजपने रचलेलं मायक्रो प्लॅनिंग आणि त्याला आलेलं यश त्यामुळे कुठेतरी मकरंद आबांना हा मोठा धक्का बसल्याचं आपल्याला खरं तर म्हणावं लागणार आहे. म्हणजे खरं तर या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे माजी आमदार मदनदादा भोसले, त्यांच्या कन्या सुरभी भोसले आणि त्यांच्यासोबत धावून आलेले खरं तर ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे हे खरं तर या विजयामध्ये यांचा खरं तर मोठा सिंहाचा वाटा असल्याचं आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागणार आहे. मंडळी खरं तर या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विकासाचा मुद्दा मांडत मंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या बाले किल्ल्यामध्ये येत खरं तर त्यांना ललकारलं होतं, त्यांना आव्हान दिलं होतं आणि या ठिकाणी सत्तेची जी उलथापालथ झाली त्या उलथापालथीला खरं तर मंत्री जयकुमार गोरे देखील तितकेच कारणीभूत आहेत. कारण का या ठिकाणी मकरंद आबा यांच्या बाले किल्ल्यामध्ये जाऊन त्यांना या ठिकाणी धक्का दिलेला आहे मंत्री जयकुमार गोरे यांनी. मंडळी खरं तर भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले अनिल सावंत आणि राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष असलेले नितीन कदम यांच्यामध्ये मोठी लढत झाली आणि या लढतीमध्ये खरं तर भाजपचे जे अनिल सावंत आहेत ते 2160 मतांचं मताधिक्य घेऊन या ठिकाणी विजयी झाले. तर भाजपचं जे पॅनल होतं या भाजपच्या पॅनलला खरं तर 10 जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादीचं पॅनल होतं या राष्ट्रवादीच्या पॅनलला खरं तर 12 जागा मिळाल्या. एकूण या वाई नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 23 उमेदवार खरं तर उभे होते, 23 नगरसेवक होते. याच्यामध्ये 10 जागा ज्या आहेत त्या भाजपला, 12 जागा राष्ट्रवादीला आणि 1 अपक्ष असं या निवडणुकीमध्ये खरं तर बलाबल या दोन्ही पक्षांचं राहिलं आहे. मात्र 12 जागा येऊन देखील केवळ नगराध्यक्ष पदाचा उमेदवार गमावल्यामुळे खरं तर या ठिकाणी सत्तेला मोठा धक्का बसला आहे मकरंद पाटील यांच्या आणि त्याचा खरं तर आगामी परिणाम जे आहेत ते येत्या निवडणुकांमध्ये आपल्याला खरं तर बघावे लागतात की काय अशी भीती देखील आता मकरंद पाटील यांच्या समर्थकांमधून केली जात आहे. मंडळी खरं तर या निवडणुकीमध्ये माजी आमदार असलेले मदनदादा, त्यांच्या कन्या भाजपच्या जिल्हाध्यक्ष असलेल्या सुरभी भोसले यांनी खरं तर घर टू घर भेटी देत मतदारांचा खरं तर गाठीभेटी घेतल्या. आपला जो विकासाचा मुद्दा आहे तो विकासाचा मुद्दा खरं तर या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्या प्रयत्नांना खरं तर या ठिकाणी यश आल्याचं आपल्याला म्हणावं लागणार आहे. खरं तर ही लढत होत असताना, ही निवडणूक होत असताना जे भाजपचे मंत्री आहेत जयकुमार गोरे यांनी खरं तर या वाई नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष घातल्याचं आपल्याला म्हणावं लागणार आहे. कारण का वाईच्या सभेमध्ये खरं तर त्यांनी विकासाचा मुद्दा मांडत भाजपला मतदान करा, भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या असं आव्हान त्यांनी वाईच्या खरं तर मतदारांना केलं होतं, वाईच्या नागरिकांना केलं होतं आणि खरं तर विकासाचा मुद्दा घेऊन या निवडणुकीमध्ये उतरलेल्या भाजपला खरं तर या ठिकाणी यश आल्याचं आपल्याला बघायला मिळते. दुसरा एक खरं तर मुद्दा महत्त्वाचा या ठिकाणी ठरला तो म्हणजे जो भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होता शिवसेनेचा, त्या शिवसेनेच्या उमेदवाराने खरं तर अचानक या निवडणुकीच्या रिंगणामधून माघार घेतली आणि खरं तर या सर्व घडामोडी घडण्यामागे खरं तर या ठिकाणी जयकुमार गोरे यांचा मोठा हात असल्याचं देखील खरं तर म्हटलं जाते.
कारण का भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी कुठेतरी तिरंगी लढत या ठिकाणी होत असताना अचानक या निवडणुकीच्या रिंगणामधूनच जे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने अचानक माघार घेतली आणि त्यानंतर खरं तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा हा सामना रंगला. मात्र ज्यावेळेस शिवसेनेच्या उमेदवारांनी खरं तर माघार घेतली या रिंगणामधून, त्याच्या माघारीमागे खरं तर जयकुमार गोरे हेच कारणीभूत असल्याचं, यांचा कुठेतरी हा राजकीय डाव असल्याचं खरं तर बोललं जात होतं. आणि त्याच्यामुळे खरं तर भाजपच्या उमेदवारासाठी ही निवडणूक जी आहे ती कुठेतरी एक सुकर झाली. आणि त्यामुळे खरं तर निसटता का होईना, अवघ्या 2000 मतांनी देखील का होईना, पण विजय जो आहे तो या ठिकाणी अनिल सावंत यांनी साकारलेला आहे. खरं तर ह्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर जे दोन्ही आमदार राहिलेत, खरं तर वाई विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे मकरंद पाटील असतील किंवा माजी आमदार मदन भोसले असतील, हे पारंपरिक विरोधी आहेत या वाईमध्ये. परंतु या निवडणुकीमध्ये खरं तर ही जी गोष्ट आहे ही गोष्ट जी पारंपरिक लढत होती त्याच लढतीमध्ये पुन्हा एकदा कुठंतरी म्हणावं लागेल की मदनदादा भोसले यांचा कुठेतरी वर चष्मा राहिला आपल्याला बघायला मिळते. आणि यामुळेच खरं तर या विजयानंतर मदनदादांच्या कपाळी जो आहे तो विजयाचा गुलाल आपल्याला बघायला मिळते. कारण का मागील काही निवडणुकांमध्ये खरं तर जो सततचा होणारा पराभव आणि या पराभवानंतर खचून न जाता तितक्याच ताकदीने खरं तर लढणारे मदनदादा ह्या विजयाचे खरं तर शिल्पकार मानले जातात. मात्र हा जो पराभव आहे, हा जो धक्का आहे, तो मंत्री मकरंद पाटील यांच्यासाठी खरं तर मोठा मानला जातोय. कारण महाबळेश्वर असेल, पाचगणीमध्ये असेल, या महाबळेश्वर आणि पाचगणीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खरं तर राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली. परंतु जो स्वतःचा बालेकिल्ला होता, जे वाई शहर होतं, या वाई शहरामध्ये मात्र या ठिकाणी मकरंद पाटलांना हा मोठा धक्का बसल्याचं खरं तर आपल्याला बघायला मिळालं. आणि तो धक्का पचवत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मकरंद पाटील जे आहेत ते कशा पद्धतीनं सामोरे जाणार आहेत किंवा कशा प्रकारे शह देत पुन्हा आपला ढासळलेला बालेकिल्ला जो आहे तो आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या माध्यमातून कसा उभा करतायत हे पाहणं आता खरं तर या ठिकाणी आपल्याला गरजेचं ठरणार आहे. म्हणजे हे होतं वाई नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडलंय आणि काय बिघडलंय याचा घेतलेला आपण हा थोडक्यात पण सखोल आढावा हा होता. आगामी भागांमध्ये देखील आपण हा आढावा कायम ठेवणार आहोत, परंतु तत्पूर्वी या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.